आज राजमाता जिजाऊ यांचा जयंती दिन आहे। सकाळीच आम्ही सगळ्यांनी राजमातांना पुष्पांजली अर्पण करून वंदन केलेलं आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं राज्यामधल्या सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या मनातला विचार आणि जिजाऊ मातेच्या मनातला विचार हा या महाराष्ट्रामध्ये रुजावा एवढी अपेक्षा करतो। राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांची 426वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, माझ्या मागे हे जन्मस्थळ आहे आणि या ठिकाणी नागरिकांची मोठी रीग जी आहे अभिवादन करण्यासाठी लागलेली आहे। याचे प्रक्षेपण जे आहे, थेट प्रक्षेपण हे लॉर्ड बुद्धा TV चॅनलवर या ठिकाणी होत आहे। आपण बघू शकता याच्या बाजूलाच या ठिकाणी एक रांगोळीच काढण्यात आलेली आहे। मोठं पोर्ट्रेट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। या अभिवादन स्थळावर मोठे राजकीय नेते असतील किंवा वेगवेगळ्या चळवळीतील किंवा संघटनेचे पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन या ठिकाणी करण्यात येत आहे। सोबतच अभिता लँड कंपनीच्या CEO सुनील शेळके यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही वेळेतच पुष्पवृष्टी देखील हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। नुकतेच या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील या ठिकाणी आले आणि त्यांनी अभिवादन देखील या ठिकाणी केलेलं आहे। सोबत त्यांच्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे असतील, आमदार हे सुद्धा होते आणि बरेचसे पदाधिकारी जे होते ते त्यांच्यासोबत या ठिकाणी आले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता जय। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता जन्मस्थान इकडंच खा मूर्ती जय। छत्रवीर संभाजी महाराज की जय। उंच उंच नाथगंज जय जिजाऊ जय शिवराय। उंच उंच आज राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। राजे लखुजी जाधव यांचे वंशज आपल्यासोबत आहेत, त्यांच्या भावना काय आहेत आज त्या आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल राजे, काय आज तुमच्या भावना आहेत? आज दिनांक 12 जानेवारी माँ जिजाऊंचा जन्मोत्सव, त्यानिमित्ताने सर्व जिजाऊ भक्तांच्या वतीने मी त्यांना अभिवादन करतो आणि आज सिंदखेडराजा येथे जो मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला आहे जिजाऊच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, त्या सर्वांचे मी समस्त राजे जाधव परिवारातर्फे सहर्ष स्वागत करतो। महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्ग तयार करून महाराष्ट्रामध्ये सुख व समृद्धी आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे। माँ जिजाऊंचं जे माहेरघर आहे सिंदखेडराजा येथील राजवाडा आणि इतर ऐतिहासिक वास्तू यांचं संवर्धन व विकास करण्यासाठी सुद्धा
महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो. जिजाऊ जयंतीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. सोबतच या ठिकाणी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत ते देखील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यांच्याही भावना आपण काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जन्मोत्सव साजरा करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण देशातून या ठिकाणी लोक येत असतात. खरं तर राष्ट्रमाता यांचं कार्य म्हणजे फार मोठं होतं आणि या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आणि त्यांचा आदर्श घेण्यासाठी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी स्वराज्यासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी आपला संपूर्ण जीवन घालविलं आणि त्यांना घडवण्याचं काम ज्या मातेने केले म्हणून ती माता त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आम्ही आलोत आणि या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सर्वजण सहभागी झाले. त्या सर्वांना मनापासून आम्ही शुभेच्छा देतो आणि आमच्या या महाराष्ट्रासाठी या समाजासाठी कार्य करणारे आमचे महेश डोंगरे असतील, पंजाबराव काळे असतील, भीमराव मराठे असतील, आज लखुजीराजे यांचे वंशजसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा. सोबतच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डोंगरे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या देखील भावना ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय सांगा? आज राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे 426 जयंतीनिमित्त सर्व जिजाऊ भक्तांना शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्रातून नव्हे तर संबंध देशातून हे महाराष्ट्राचं नवसंबंध देशाचे श्रद्धास्थान असलेलं जिजाऊ माँसाहेबाचं सिंदखेड राजानगरी आहे. या राजवाडा परिसर असेल, या भागाचा असेल, म्हणावं तसा विकास झालेला नाही. आज बघतोय कुठंतरी जयंती असेल तर त्याच्या आधी 1-2 दिवस नुसती साफसफाई केली जाते आणि ह्याचा विकास आराखडा तात्काळ मंजूर करण्यासाठी आम्ही ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. या सिंदखेड राजाला 100 बेडचं हॉस्पिटल मंजूर करून आणलेलं आहे. जे समृद्धी महामार्गाला जागा आरक्षित करून जे माँसाहेबाचं स्मारक व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहे. ज्या विदर्भामध्ये जे लोक, जे युवक छत्रपती संभाजीनगरला येत असतील, पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी नोकरीच्या ह्याच्यासाठी येत असतील, त्यासाठी सुद्धा इथं या पवित्र नगरीमध्ये MIDC होणं गरजेचं आहे आणि ती MIDCसाठी सुद्धा आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे प्रयत्न करणार आहे. आणि जसं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर दिलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव दिलं, या महाराष्ट्रातील तमाम जिजाऊ भक्तांचं व महाराष्ट्रातील सर्व जनतेचं की बुलढाणा जिल्हा हा जिजाऊ नगर हो यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे. आज या जिजाऊ जयंतीनिमित्त एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो. निश्चितच या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याला देखील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब हे नाव देण्यात यावं अशी मागणी आहे या ठिकाणी केलेली आहे आणि ही मागणी आताचीच नाही तर मागील कित्येक वर्षांपासून ही मागणी केली जात आहे, परंतु त्यावर अद्यापही पर्याय जो आहे तो शोधला गेलेला नाही किंवा त्यावर काम जे आहे ते झालेलं नाही. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आपण यावेळी राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात आपण या ठिकाणी आहोत. त्यांचं मेन गेट जे आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी या गेटला सजवण्यात आलेलं आहे, फुलांची आरास या ठिकाणी लावलेली आहे आणि मोठे रीग जी आहे ती या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी लोकांची लागलेली आहे. महिला आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत. सोबतच नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. बरेचसे युवक मंडळी देखील आहेत. काही येणारी जी मंडळी आहे त्यांच्याशी पण आपण बोलूयात. काय आजचा जो दिवस आहे तो राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्याचा काय सांगायला? चांगला आहे सर. बाकीची बरेच ठिकाणीवर मंडळी आलेली आहे आणि सिंदखेड राजा प्रॉपर चांगलं आहे. सोबत काही महिला आहेत त्या देखील आहेत आणि या ठिकाणी बाजूलाच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुतळा आहे. सोबत या ठिकाणी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल भाऊ आजचा दिवस? आज महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जिजाऊ जयंतीच्या या देशामध्ये खूप हर्षोल्लासामध्ये
जिजाऊ जयंती साजरी केल्या जाते। आज 12 जानेवारी या ठिकाणी या ऐतिहासिक नगरीमध्ये जिजाऊंचा जन्म झाला। या पावनभूमीमध्ये आज लाखो अनुयायी या ठिकाणी जिजाऊंना वंदन करण्यासाठी येत असतात। मी या मातृतीर्थ सिंदखेड राजाचा जन्मभूमी आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे की स्वराज्याची जननी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांमुळे आज या देशाला स्वराज्य मिळालं, छत्रपती शिवाजी महाराजसारखा राजा मिळाला, याचा आम्हाला या ठिकाणी गर्व आहे। आणि आपणा सर्वांना या ठिकाणी जिजाऊ जयंतीच्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा देतो। जय जिजाऊ, जय भीम। राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांच्या जन्मस्थळावर मोठी रीघ बघायला मिळते आहे। नागरिक आहेत, महिला आहेत आणि त्यांचा एक पुतळा जो आहे तो राजे लखुजी जाधव यांच्या प्रवेशद्वाराजवळ या ठिकाणी आहे। आपण बघू शकता युवक आहेत, युवती आहेत, महिला आहेत, मोठ्या उत्साहानं या ठिकाणी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन या ठिकाणी करत आहेत। आणि सर्व आजचा जो क्षण आहे, आजचा जो दिवस आहे तो स्मरणात राहावा यासाठी मोबाईलमध्ये तो जो क्षण आहे तो टिपण्याचं काम देखील या ठिकाणी बरेचसे युवक युवती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। बरेच लोक आहेत, बरेच नागरिक या ठिकाणी येत आहेत। या जागेवर पुन्हा राजकीय नेते असतील, संघटनेचे नेते असतील, त्यांनी देखील येऊन या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून नागरिक या ठिकाणी अभिवादनासाठी येत आहेत। राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं वेशभूषा करून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी जमलेले आहेत। बरीचशी मंडळी जी आहे, लहान मुलं आहेत, ते देखील या ठिकाणी आले आहेत। आपण त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहोत। संपूर्ण वेशभूषेत आपण या ठिकाणी त्यांना बघू शकता। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांच्या वेशभूषेत आहेत, सोबतच दांडपट्टा, लाठीकाठी, त्यासोबत यांच्याजवळ जे आहेत ढाल आहे, अशी जी काही पारंपरिक शस्त्र होती ते घेऊन या ठिकाणी ही टीम जी आहे आलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांच्या आजच्या भावना काय आहे। काय सांगाल, आजच्या माँसाहेब जिजाऊ यांची जयंती आहे, काय भावना आहेत आपल्या? जय जिजाऊ। खरं तर जिजाऊ साहेबांचा जो जन्मोत्सव या ठिकाणी साजरा होते, कुठंतरी खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी आपली लुप्त पावलेली जी युद्धकला आहे खरं तर आपण विसरत चाललेलो आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या युद्धकलेच्या ज्या शस्त्राच्या सहाय्याने हे स्वराज्य घडवलं ते कुठंतरी टिकलं पाहिजे, हा विचार या ठिकाणी जनसामान्यापर्यंत गेल्या 30 वर्षापासून या भारत देशामध्ये महाराष्ट्राने तर महाराष्ट्राच्या बाहेर ही युद्धकला नेण्याचं काम क्रांतीवीर फिरगोजी शिंदे महाराजांनी आखाडा कोल्हापूर सतत कार्यरत आहे। या ठिकाणी प्रात्यक्षिक पण होतात, त्यासोबत प्रशिक्षण शिबिरे घेतले जातात। मन, मेंदू, मनगट हे मजबूत करण्याचं काम या आखाड्यामार्फत चालतं। या आखाड्याचे वस्ताद प्रमोद पाटील स्वतः या ठिकाणी आहेत। तर अशा प्रकारे हे जे काही लुप्त पावलेली जी युद्धकला आहे तिचं जतन आणि संवर्धन होणं फार गरजेचं आहे। कारण आजच्या काळामध्ये जर बघितलं तर मुलांना मोबाईल, टी व्ही आणि जे काही पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण चालू आहे, आपण बघतो ना, आपलं सोडून देतो आणि दुसरंच आपण ते अनुकरण करतात। तर या ठिकाणी कुठंतरी आपलं जे स्वतःचं जे आहे ते आपण विसरून चाललेलो आहे। म्हणून कुठंतरी याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आज या ठिकाणी सिंदखेड राजा मा जिजाऊच्या या ठिकाणी चरणस्पर्श करून आम्ही याच्या आणखीन जे भारताबाहेर आता नेक्स्ट जे आपले भारतीय जवान आहे पठाणकोट या ठिकाणी आपल्या सैनिकांनाही प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। आता जपान या ठिकाणी एक इन्व्हिटेशन आलेलं आहे, दुबईचा या ठिकाणी पण आपलं प्रात्यक्षिक साजरी होणार आहे। ही फार मोठी महाराष्ट्रासाठी संधी आहे, कारण महाराष्ट्राचं नेतृत्व कुठंतरी या युद्धकलेचं या आखाड्याला मिळालं आहे। खरंच या महाराष्ट्राने जे भरभरून प्रेम दिलं आणि हे महाराष्ट्राचं नाव या देशाच्या कानाकोपऱ्यात नेण्याचं काम या आखाडा करत आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगेल। जिजाऊ जन्मोत्सव दिनाच्या सर्व
शिवप्रेमींना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मनगट आणि मस्तिष्क मजबूत करण्याचं काम या आखाड्याच्या माध्यमातून केलं जात आहेत. देशातच नाही तर देशाच्या बाहेर देखील त्यांना प्रशिक्षणासाठी या ठिकाणी बोलवलं जात आहे. खुद्द वस्ताद आपल्यासोबत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत ते आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत. आज महाराजांच्या वेशामध्ये असल्याकारणाने आपल्यासोबत थेट संवाद साधणं त्यांचं अशक्य असलं तरी जो मानस आहे, जे जनसामान्यांमध्ये जो एक संदेश गेला पाहिजे, तो या पारंपरिक वेशामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे, त्याचबरोबर शिवकालीन युद्धकला जी आहे, ज्या युद्धकलेच्या जोरावर आज हे स्वराज्य आपण बघतोय, ती युद्धकला कुठंतरी घराघरात पोचली पाहिजे, संवर्धित झाली पाहिजे. त्यासाठी हा अट्टाहास आहे. तरी सर्वांना एक विनंती आहे, विनंती वजा सूचना म्हणता येईल, की आपण आपल्या युद्धकलेचं जे प्रशिक्षण आहे किंवा जी कला आहे ती अंगीकारली पाहिजे, जोपासली पाहिजे, उद्याची पिढी घडवली पाहिजे. तसंच सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. या ठिकाणी आपण बघू शकता की वेशभूषा परिधान करून जी युद्धकला आहे ती टिकली पाहिजे, त्यासाठी हा संदेश घेऊन ते आज या ठिकाणी सिंदखेड राजानगरीत दाखल झाले आहेत. माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी ही टीम जी आहे ते या सिंदखेड राजानगरीत आलेली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत. महिला देखील या ठिकाणी सिंदखेड राजानगरीत पोहोचलेल्या आहेत. पूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण देशभरातून नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येऊन अभिवादन करत आहेत. ताई, तुम्ही आल्या आहात सिंदखेड राजात, काय नेमक्या भावना आहेत? भावना अशा आहेत सर की सर्वप्रथम सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या मातीमध्ये या गुलामगिरीची पहार ज्या मातेने उखडून फेकली, आज त्या मातीमध्ये आम्ही दरवर्षी सर्वजण एकत्र येतो आणि ही माती, इथली स्फूर्ती आम्ही कपाळाला लावतो आणि वर्षभर ही स्फूर्ती घेऊन आम्ही या ठिकाणी वर्षभर आम्ही इथून स्फूर्ती घेऊन जातो. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी देशभरामधून वेगवेगळ्या राज्यामधून या ठिकाणी जिजाऊंचे मावळे, शिवरायांचे मावळे एकत्र येत असतात आणि या ठिकाणी खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये हा जिजाऊ जन्मोत्सव साजरा होत असतो. तसेच जगातील जर आज आपण पाहिलं तर जगातील सर्वात मोठी पुस्तकांची यात्रा जर कुठे भरत असेल तर ती फक्त सिंदखेड राजामध्ये भरते आणि एकाच दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक कोट्यावधी रुपयाची पुस्तकं या ठिकाणी विकली जातात. आणि म्हणूनच आम्हाला हे जिजाऊ जन्मस्थळ आणि जिजाऊची ही पुण्यभूमी आम्हाला खूप खूप आदरणीय आहे आणि आमच्यासाठी ही गोष्ट अभिमानाची आहे की ज्या मातेने या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये क्रांती घडवली, त्या मातेचं जन्मस्थळ आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे, याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. निश्चितच पुस्तकांचं जी घेवाणदेवाण आहे ती मोठ्या प्रमाणात या जिजाऊ सृष्टीवर केली जाते. सोबतच नागपूर येथील दीक्षाभूमीवर देखील पुस्तकांची एक मोठी जत्रा म्हणावी लागेल अशी त्या ठिकाणी भरते आणि करोडो रुपयाचा उलाढाल जी आहे ती दोनही ठिकाणी होत असते. दरवर्षी या पुस्तकातून लोकांना वर्षभर त्यांना वैचारिक खाद्य पुरेल असे वैचारिक पुस्तकं लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि वर्षभर ते पुस्तकं जे आहेत त्याचं वाचन करत असतात. तर आज जिजाऊ जयंती आहे. एक प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी घडवलं, परंतु आजची जी पिढी आहे, आजची जी मुलं आहे, डिजिटल युग आहे, या डिजिटल युगमध्ये मुलं जे आहे मोबाईलला चिटकून आहेत. असं असताना त्यांचं जे स्वप्न आहे ते कसं पूर्ण होईल, काय सांगाल? मी आजच्या महिलांना फक्त एवढंच सांगेल की आपल्याला वाटतं की शिवाजी जन्माला यावा, परंतु आधी त्यासाठी जिजाऊ जन्माला यावी लागेल. आणि कधीकधी आपली जी भूमिका असते सर्वसामान्य नागरिकांची, ते आम्हाला वाटतं की शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण कुठे जन्माला यावेत तर शेजाऱ्याच्या घरामध्ये, परंतु आपल्या घरामध्ये नको. परंतु असा विचार न करता जर प्रत्येक मातेने जिजाऊ होण्याचं स्वप्न जर उराशी बाळगलं तर निश्चितच प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण शिवाजी
ही कुणी व्यक्ती नाही आहे, तर शिवाजी ही एक प्रवृत्ती आहे आणि शिवाजी हे एक अभिमान आहे, एक शौर्य आहे. शिवाजी महाराज हे एक शौर्य आहे आणि ते शौर्य आजच्या जिजाऊंनी जर मनात आणलं तर प्रत्येक घराघरामध्ये ते शौर्य जन्माला येऊ शकतं. कारण तुम्ही असं म्हणलात की मोबाईलच्या संदर्भामध्ये मुलांना आपण काय देऊ शकतो, तर मोबाईल ही काही वाईट गोष्ट नाही आहे, परंतु एखाद्या गोष्टीमधून आपल्याला चांगलं काय घेता येईल हे आपण निश्चित ठरवलं पाहिजे. जर समजा आपण मोबाईलमधून वाईटच घेण्याचं ठरवलं तर आपण वाईटच घेऊ शकतो, पण मोबाईलमधून सुद्धा, कारण त्या काळामध्ये जसं शिवाजी महाराजांना लढाईसाठी किंवा स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी तलवारीची गरज होती, आज ती गरज आपल्याला निश्चितच नाही आहे. परंतु आज मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा आपण वैचारिक क्रांती घडवू शकतो, परंतु त्याचा वापर कसा करावा हे आपल्या मातापितांनी आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना नक्कीच शिकवलं पाहिजे. कारण मोबाईलसुद्धा हे एक आजच्या युगातलं क्रांतीचं माध्यम बनू शकतं आणि त्यासाठी मातापितांनी त्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एवढंच मी आपणास सांगू इच्छिते. सिंदखेड राजा येथे माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. गजबिये साहेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊया. सर, काय सांगाल, आज राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती आहे, आपण या ठिकाणी अभिवादनासाठी आले आहात, काय सांगा? निश्चितच मी याच वर्षी नाही तर मी दरवर्षी या ठिकाणी येतो. आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे खासदार त्यासुद्धा येतात, आम्ही त्यांचीच वाट पाहून राहिलेलो आहे. हे स्फूर्तिस्थान आहे महिलांचं, हे जगाच्या नकाशावर छाप छोडणारा जो एक शूरवीर होऊन गेला. कमी सैन्यामध्ये कशी निवडणूक म्हणजे लढायची आणि जिंकून दाखवायची, ज्यांनी जे शक्य नाही अशक्य प्राय गोष्टी ज्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे रायगडावर तिथे गोटे कसे नेले असेल, तिथे कसा किल्ला बांधला असेल, समुद्रामध्ये कसे किल्ले बांधले असतील, त्यावेळेसची परिस्थिती विपरीत परिस्थिती असतानासुद्धा असं मनुष्यबळ नसताना त्या ठिकाणी प्राणीबळ नसताना त्या ठिकाणी कसे किल्ले बांधले असतील त्या राजांनी, आणि अफाट सैन्यावर मात करून एकटा त्या ठिकाणी लढत होता. त्यांची जे किमया आहे ना, ते किमया फार मोठी होती. अशा सुपुत्राला जन्म देणारी माता, तिचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे. प्रत्येक माणसाने या ठिकाणी आलं पाहिजे. ती खरी आई आहे आणि ती आईच नाही तर ती गाईडसुद्धा आहे, ती मार्गदर्शिका आहे, ती जगतजननी आहे. तिच्यासारखी दुसरी थोर माता होणे नाही. रमाई असो किंवा जिजाई असो, हे जे महान नावं जे आहे ना या जगतामध्ये, ते न विसरणारे आहे. आमच्या पिढ्या मरून जातील पण तिचं नाव मात्र मिटणार नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला आलो. आणि हा जो वारसा आम्हाला मिळालेला आहे, जाधवाचं कुटुंब, लखोजीराव जे जाधव होऊन गेले, त्यांच्या कुटुंबातली ही जन्मलेली माता, हे त्या ठिकाणी शिवनेरीवर त्या बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाने पूर्ण अद्भुत असा चमत्कार त्या ठिकाणी केला. व्हिएतनामने अमेरिकेवर त्या ठिकाणी मात केली. अमेरिकासारखा बलाढ्य देश, व्हिएतनाम ह्या बौद्ध कंट्री आहे ती व्हिएतनाम, त्या कंट्रीनी म्हणजे अमेरिकेला परास्त केलं, त्याला त्या ठिकाणी नामोहरण केलं, त्याला अमेरिकेला हरवलं. असा व्हिएतनाम देश आहे. आणि त्या व्हिएतनाम देशाचा राजा आमच्या इथे आला आणि तो राजघाटावर गेला. त्यांनी म्हटलं, इथे तर आम्हाला ज्यांची समाधी पाहिजे ते समाधीच नाही, ती समाधी महाराष्ट्रामध्ये आहे, ती समाधी रायगडावर आहे, ते आम्हाला तिथे घेऊन चला. ते दिल्लीवरून वापस आले आणि त्या रायगडाची माती आपल्या कपाळाला लावली तिथल्या राजाने व्हिएतनामची. तर त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला, अहो का हो तुम्ही इथली माती का लावता? अहो, या राजाचे पुस्तकं वाचून त्यांच्या जीवनावरचे, यांनी जशी कमी सैन्यामध्ये म्हणजे लढाई जिंकली म्हणून यांच्याच युद्धनीतीवर आम्ही अमेरिकेवर मात केली म्हणून त्यांची माती माझ्या कपाळाला लावली आणि अर्धी माती माझ्या थैल्यामध्ये घेऊन चाललो आणि मी माझ्या देशाच्या मातीमध्ये ही माती मिसळवील की जेणेकरून माझ्या देशाला कोणी पराभूत करणार नाही. अशा राजाच्या आईची जयंती आहे म्हणून आम्ही नतमस्तक व्हायला आलो. जय भीम, जय शिवराय. निश्चितच या ठिकाणी जे आहेत महाराष्ट्रभरातून नेते जे आहेत ते येत आहेत आणि राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करत आहेत. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राज्यात जनसैलाब जो आहे तो उसळलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी महिला युवक जे आहेत ते अभिवादन करताना दिसत आहेत. काही मंडळी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आजचा जो दिवस आहे तो कसा या ठिकाणी साजरा केला जात आहे. आपल्यासोबत अनिसचे जिल्हाध्यक्ष आहेत टाले सर, त्यांच्याशी त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात. नमस्कार, जय जिजाऊ. 12 जानेवारी 2024 आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस. मा जिजाऊंचा आज जन्मदिवस आणि ह्या दिवशी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. अनेक जिजाऊ भक्त अगदी कालपासनं दाखल झालेले आहेत आणि मा जिजाऊंचा दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहेत. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन आज सिंदखेड राजा येथे करण्यात आलेलं आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मा जिजाऊंचा जन्म या पवित्र भूमीमध्ये झाला आणि त्यांच्याच वास्तूमध्ये आज उभं राहून आम्ही त्यांना अभिवादन करतो आहोत. मराठ्यांच्या इतिहासासाठी अतिशय सुवर्णाचा हा क्षण आहे आणि मा जिजाऊंपासून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं मराठी साम्राज्याला एक मोठा राजा प्राप्त झाला आणि त्यामध्ये स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. मा जिजाऊ त्यामुळे आपल्यासाठी खूप मानाचा बिंदू आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस किंवा त्यांचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा ही शिवभक्तांची, जिजाऊ भक्तांची कामना असते आणि त्या पद्धतीचं वातावरण अतिशय इथे तयार झालेलं आहे. लाखोची गर्दी मा जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी इथे जमा झालेली आहे. रक्तदान, पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होती आहे आणि जो वैचारिक वारसा आहे तोही जपण्याचं काम या निमित्तानं होत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी मा जिजाऊंना मी अभिवादन करतो. सर्व जिजाऊ भक्तांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती साजरी होत असताना या ठिकाणी सिंदखेड राजा या नगरीमध्ये त्यांच्या जन्मस्थळावर बरेचशी नागरिक जे आहेत ते अभिवादन करण्यासाठी आले आहे. आपण या ठिकाणी बघू शकता कशी रीग जी आहे या ठिकाणी लागलेली आहे. खूप सारे व्यक्ती आहेत, सोबत महिला आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत. युवक आहेत, युवकांचं काय म्हणणं आहे आजच्या दिवसाचं त्याबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. काय सांगाल आजचं? आज इथं आम्हाला खूप असं म्हणजे प्रसन्न वाटत आहे आणि इथं खूप मोठे मोठे राजकीय नेते येतात. त्यांनी आमच्या या मराठा समाजाला काही आरक्षणाबद्दल निर्णय घ्यावा व आमच्या शेतीमालाला त्यांनी भाव द्यावा हेच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. निश्चितच शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळावा, सोबतच आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो देखील मार्गी लावावा अशा भावना समोर येत आहेत. आणखीन युवक आहेत, काही मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण पुन्हा चर्चा करणार आहोत. आमची एकच अपेक्षा आहे की संपूर्ण मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि शेतीमालाला सोयाबीन कपाशीला भाव मिळावा. आजची परिस्थिती शेतकऱ्याची दयनीय झालेली आहे. इथून एकच सर्व मराठा समाजाला संदेश जावा की इथून आपला एकोपा ठेवून पूर्णपणे ताकदीनिशीर लढा उभारून कायम एक संघ राहून आपला लढा यशस्वी करावा. निश्चितच कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी मोठा आंदोलन जे आहे ते उभारलं होतं आणि आज आपण आहोत पुन्हा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या जन्मस्थळावर या ठिकाणी आहो. बरेचशी लोक जे आहेत ते या ठिकाणी अभिवादनासाठी आले आहेत. आजच्या या दिवसाचं जे महत्त्व आहे ते आपण इथल्या काही नागरिकांशी बोलणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल आजच्या, काय भावना आहे तुमच्या? आज खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन बांधव या ठिकाणी एकवटले आहेत. तरीही राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या ठिकाणी गेल्या वर्षोवर्षापासून मराठा सेवा संघ असेल किंवा सर्व मराठा सेवा संघाचे कक्षा असतील यांच्या माध्यमातून हा जिजाऊ जन्मोत्सव या ठिकाणी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. तर हा दिवसेंदिवस हा लाखोचा जनसागर या ठिकाणी वाढत जात आहे. तर खऱ्या अर्थानं माँसाहेब जिजाऊचे काम आपण कुठंतरी या ठिकाणी येऊन त्यांनी काय केलं काय नाही याला कुठंतरी प्रेरणा घेऊन आपण एक पुढचं वर्षभर वाटचाल करायची असते. तर त्या माध्यमातून या ठिकाणी सर्व 18 पगड जाती मराठा समाज सर्व एकवटलेला असतो. तर आता एक नवीच म्हणजे ठिणगी या ठिकाणी मराठा समाजामध्ये एक आशेचा किरण मनोज भाऊ जरांगे यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे. तर आता एक मराठा आरक्षणाचा विषय कुठेतरी मार्गी लागल, निकाली लागल ही फार मोठी आशा घेऊन या ठिकाणी सर्व मराठा समाज एकवटलेला आहे. तर खरं तर या राज्यकर्त्यांनी कुठेतरी या गोष्टीची जाण घेतली पाहिजे का हा मराठा समाज सर्व बहुजन समाजाला घेऊन चालणारा समाज आहे. तर कुठेतरी या बहुजन समाजाला घेऊन चालणारा एक मोठा भाऊ मराठा समाज आहे. तर या मराठा समाजाची पण आरक्षणाची मागणी यांनी निकाली लावली पाहिजे. अन्यथा जसा का इतिहास आहे मराठ्यांचा का मराठे एकत्र येत नाहीत आणि आले तर काय क्रांती करतील हे इतिहास सर्वजण जाणून आहेत. तर पुढच्या काळात राज्यकर्त्यांनी हा संदेश घेतला पाहिजे का या ठिकाणी फक्त आमच्या सोबत यायचं, मिरवायचं आणि लगेच बाजूला व्हायचं आणि यांचे मतदान हे ते आल्याच्या नंतर आमचा वापर करून घ्यायचा हे इथून पुढे कदापि चालणार नाही. आता कुठेतरी मराठा समाज एकवटलेला आहे. येणाऱ्या काळात यांनी याची दखल घेतली पाहिजे का आता आमचा आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही जर झाला तर येत्या काळात आम्ही यांना सहयोगी पळू करू. हे जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्व मराठा समाजाच्या वतीनं मी एक नांदेडचा युवक या नात्याने इथं संदेश देतो. राष्ट्रमाता यांच्या जन्मस्थळावर देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. सोबतच या ठिकाणी जे आहेत राजकीय नेते जे आहेत आणि सुप्रियाताई देखील या ठिकाणी नेमक्याच पोहोचलेल्या आहेत आणि जोरात जे आहे या ठिकाणी आरक्षण
आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनात्मक पवित्रा जो आहे तो मराठा समाज पुढे घेणार असल्याची भूमिका देखील या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. जवळपास 10-15 वर्ष झाली असतील. दरवर्षी मी सिंदखेड राजाला 12 जानेवारीला येतेच येते. नवीन वर्षाची सुरुवात ही स्त्री शक्तीचा जागर करून आम्ही सगळे करतो आणि दरवर्षी इथे नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जेने वर्षाची सुरुवात आम्ही सगळेच करतो. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शासकीय पूजा केली, मात्र आज नेमकं त्याच दिवशी पंतप्रधान येत असल्यामुळे मुख्यमंत्री येत नाहीये. लोकांच्या भावना खूप जुळलेल्या आहे की शासकीय झाली पाहिजे. आजकालच खूप चांगली आणि महत्त्वाची मागणी आहे. ताई, खरंच यावर्षी देखील पुन्हा एकदा विकास आराखड्याचा महत्त्वाचा मुद्दा व्हायरलवर आलेला आहे. अजूनही विकास होत नाही आहे. किती वर्ष हा मुद्दा मांडला. महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही निधी हा पाठवलेला होता आणि तो आम्ही सँक्शनही केला होता. पण आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने जो हक्काचा निधी इथला होता, जो पासही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये, तो दिलाही होता, पण त्याची अंमलबजावणी या शिंदे ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत नाही. ताई, आपण दरवर्षी या ठिकाणी येता नतमस्तक होता. मोठ्या प्रमाणात लाखोचा जनसमुदाय असतो, मात्र यावर्षी गर्दी कमी दिसते. मराठा ओबीसी हा जो काय त्याचा परिणाम वाटतो आपल्याला? मला असं वाटत नाही. पेरण्या शेतकऱ्यांची मोठे प्रश्न आहेत. मला गर्दी कमी असं अजिबात वाटत नाही. आज 12 जानेवारीचा या ठिकाणी उत्सव असतो, मात्र तिकडं नरेंद्र मोदी नाशिकला येतात आणि काय प्रतिक्रिया असेल? मला असं वाटतं ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी कुठे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. पण महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी जबाबदार मंत्री महोदय सकाळी लवकर इथे पाठवणार पाहिजे होते, ही आमची अपेक्षा होती. जिजाऊ भक्तांची मागणी होती की मोदी योगायोगाने आज आलेले आहेत महाराष्ट्रात, तर त्यांनी जिजाऊंच्या वंदन करायला. मला असं वाटतं माननीय जो कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांनी तरी आलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती राहील. छत्रपतींच्या नावावर राजकारण करतात पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही बघताय महाविकास आघाडीच्या काळात विकास आराखड्यासाठी निधी आणला होता, पण हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही बघताय की या सगळं जो निधी द्यायचा होता त्याला ज्या पद्धतीने जितक्या लवकर त्याला त्यांच्या वतीनं जिजाऊ जन्मस्थळावर जे आहेत अभिता कंपनीच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिजाऊ जन्मस्थळावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कन्या या ठिकाणी व सुनील शेळके जे अभिता कंपनीचे CEO आहेत यांच्यासोबत ही पुष्पवृष्टी जी आहे ती केली जात आहे. आपण या ठिकाणी बघू शकता या जन्मस्थळावर जे आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जी आहे पुष्पवृष्टी सुरू आहे आणि यानंतर अभिता कंपनीच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. तो कार्यक्रम जवळच या सिंदखेड राजात देखील कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोबतच या हवाले लागते त्याची राजे लखोजी जाधव या वाड्यावर जो आहे पुष्पवृष्टी केली जात आहे. आपण बघू शकता अभिता कंपनीचे CEO सुनील शेळके यांच्या वतीनं हे पुष्पवृष्टी जी आहे या ठिकाणी केली जात आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सुकन्या देखील त्यांच्यासोबत आहे. या माध्यमातून या ठिकाणी जे आहे पुष्पवृष्टीचे